महासागर न्यूज. नमस्कार मंडळी, दैनिक महासागरच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज 2 एप्रिल 2026. आजच्या महाराष्ट्रातील खास घडामोडी काय आहेत हे आज आपण जाणून घेऊयात. खरं तर जर आमचं दैनिक तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल तर कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि दैनिक महासागर तुम्ही नेटवरती सर्च करा. तुम्हाला त्या ठिकाणी ई पेपर मिळेल आणि सर्व पेपर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आजच्या बातमीपत्राकडे वळूया. आज महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या काय? खरं तर सगळ्यात महत्त्वाचा सुरुवात आहे आमचा जो लेख असतो खरीचा. माननीय श्रीकृष्ण चांडक सरांनी हा लिहिलेला लेख आहे. आजचा लेखचा विषय आहे लाडक्या बहिणींनो. खरं तर लाडक्या बहिणींची जी केवायसी आहे ते केवायसी ज्यांची केली नाही त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही केवायसी लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ घेता येईल आणि ज्यांची केवायसी झाली नाही त्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही. हे हा सगळं लेख मध्ये उल्लेख आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. खरं तर ही बातमी येते व्यावसायिक सिलेंडर महागला. काल आपण पाहिलं की काल म्हणजे परवाच्या मध्यरात्रीपासून म्हणजे कालच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. जवळपास जास्तीत जास्त 218 रुपयाची ही दरवाढ झाली आहे. तर यावरती ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कुठलीही वाढ झाली नाही, पण व्यावसायिक सिलेंडरमध्ये जवळपास 195 रुपये 50 पैशाची 218 रुपयापर्यंतची ही वाढ झाली आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पुढच्या बातमीकडे. खरं तर ट्रोल करणाऱ्यांच्या जिभेला हाड आहे की नाही, महापौर संतापल्या. कारण ज्या पद्धतीने महापौरांनी काल एका कार्यक्रमामध्ये एक उल्लेख केला होता, गुरुदेवजींच्या चमत्कारामुळे माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्यावरती खूप टिप्पणी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याच्यानंतर पुढची बातमी येते मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचे निर्णय काल घेण्यात आले आहे. ते निर्णय काय आहे हे आपण ह्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याच्यानंतर अलिबाग आमची रायगड एडिशन मधली ही बातमी आहे. हापूस आंब्याचं उत्पादन घटण्याची शक्यता, बदलत्या हवामानाचा बागायतदारांना मोठा फटका. कारण ज्या अवकाळी पाऊस किंवा गारपीट याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी हापूस आंब्यांना फटका बसला आहे, त्याची ही बातमी आहे. त्याच्यानंतर मुंबईवरून खास बातमी येते ते म्हणजे खिशातलं चिल्लरचं टेन्शन आता मिटणार आहे. एसटीच्या स्मार्ट प्रवासासाठी फडणवीसांनी एक नवीन प्लॅन तयार केला आहे. ह्या प्लॅन बद्दलची ही माहिती आहे यामध्ये. त्यानंतरची पुढची बातमी आहे नवी मुंबईचा कायापालट होणार, देशातील सर्वात आधुनिक स्पोर्ट्स सिटीचं स्वप्न आता सत्यात उतरणार, अशी ही बातमी आहे. खरं तर मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे. त्याच्यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. महाराष्ट्रातील गेल्या अनेक दिवसापासून जे प्रकरण सुरू आहे बाबांचं, त्याच्या संदर्भातलं करामती बाबांच्या तृप्त बाला बंगला या संदर्भात, त्या बंगल्याचं नावच आहे तृप्त बाला. ज्या पद्धतीने त्यांनी कांड केलेलं आहे त्याबद्दलची माहिती या बातमीमध्ये दिली आहे. त्यानंतरची बातमी येते नाशिक एडिशन मधून. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून शेतकरी भवनांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. पुढची बातमी आपण जाऊया अकोला एडिशन मधून आहे. वातावरण बदलाचा शेतकऱ्यांना फटका. खरं तर मराठवाडा असो, विदर्भ असो किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणांमध्ये ज्या पद्धतीने गारपीट झाली, पाऊस झाला, त्याच्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि विशेष म्हणजे हे सगळं नुकसान वातावरणाचा बदल झाल्यामुळे झालेलं आहे. त्याच्यानंतरची बातमी येते वाकीत भीषण अग्नितांडव, वृद्धाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू आणि त्याच्यामध्ये 2 घरे बेचिराग झाले आहेत. गावकऱ्यांची या ठिकाणी धावाधाव झाली आहे आणि आता त्यांची मागणी आहे की नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. त्यानंतरची पुढची बातमी येते अपघाताची आहे. वरुडवरून ही बातमी येते. 2 दुचाकींची समोरासमोर धडक, त्याच्यामध्ये महिलेंसह 4 गंभीर आणि धनोडी फाट्यावरील हा अपघात आहे. खरं तर तो फाटा जो आहे टी टाईप टर्न असल्यामुळे अचानक येणारं वाहन कुणाला दिसत नाही आणि अशामुळे हे झालेला अपघात आहे. त्याच्यानंतर पुढची बातमी येते आपली भंडारा एडिशन मधून. एलपीजीच्या तुटवड्यामुळे भंडारा जिल्ह्यात केरोसिनचं वितरण, म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने सरकारने केरोसिन वितरण करण्यासाठी आता मुभा दिली आहे आणि खरं तर पेट्रोल पंपावरती देखील केरोसिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 2 पंपावरती असं केरोसिन विकता येणार आहे रेशनच्या दुकानाप्रमाणे. त्यामुळे एलपीजीच्या तुटवड्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये केरोसिनचं आता वितरण होणार आहे. त्याच्यानंतर पुढची बातमी येते पुढील 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज. ही खरं तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण महाराष्ट्रातलं ज्या पद्धतीनं वातावरण आहे त्याच्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. त्याच्यानंतर यवतमाळ एडिशन मधून ही बातमी आहे. यवतमाळच्या समता पर्वात विविध कार्यक्रमाची भरगच्च मेजवानी, त्याच्यामध्ये नाटक आहे, त्याच्यानंतर
बऱ्याच वक्त्यांचे परिसंवाद आहेत, कवी संमेलन आहे, महिलांसाठी भरगच्च कार्यक्रम आहे. तर अशी ही बातमी आहे. तर ही बातमी येते आहे गोंड पिंपरी या ठिकाणावरून. या ठिकाणी अधिकृत रॉयल्टीचा आधार घेत गोंड पिंपरीत गौण खनिजांची लयलूट केली जात आहे, अशी ही बातमी आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. त्याच्यानंतरची बातमी आहे गडचिरोली याच्यातून एडिशन मधली आहे. माओवाद्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील डाव्या पक्षाचं हे आव्हान आहे. त्याच्यानंतर शेवटची बातमी आहे. नशामुक्त समाजासाठी अंमली पदार्थ विरोध अभियानात सहभागी व्हा असं आवाहन करण्यात आलं आहे. ही बातमी आहे वर्ध्यावरून. तर मित्रांनो, आजच्या आमच्या बातमीपत्रामध्ये खरं तर पूर्ण एडिशन्समध्ये काय महत्त्वाच्या बातम्या होत्या हे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.